आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्हमध्ये। विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती या चारही महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये युती निश्चित झाली आहे। चारही शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह भाजप नेत्यांशी चर्चा झालेली असून सर्व महापालिकांमध्ये महायुती म्हणून लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यावेळी चारही महापालिकेमध्ये शिवसेनेचा मान सन्मान राखला जाईल असं आश्वासन भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं असल्याची प्रतिक्रिया ही मंत्री उदय सामंत यांनी दिली। बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या बैठका होत्या त्या बैठकीमध्ये आम्ही आलो होतो। चारही महानगरपालिकेमध्ये अतिशय युतीच्या बाबतीमध्ये सकारात्मक चर्चा झाली। चारही महानगरपालिकांमध्ये युती करूनच लढण्याचं आज निश्चित करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये अकोला असेल, अमरावती असेल, चंद्रपूर असेल, नागपूर असेल, या चारही महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा मान सन्मान हा ठेवला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन देखील माननीय बावनकुळे साहेबांनी दिलेलं आहे। त्याच्यामुळे चारही महानगरपालिकेमध्ये आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत। मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर आता प्रचाराच्या रणनीतीला वेग येणार आहे। मनसेचे अमित ठाकरे आणि शिवसेना युवा सेनेचे आदित्य ठाकरे लवकरच एकत्र येऊन महानगरपालिका निवडणुकांसाठीची संयुक्त रणनीती ठरवणार आहेत। येत्या 2 दिवसांमध्ये दोन्ही युवा नेत्यांची बैठक होणार असून कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त वॉर्डात प्रभावी प्रचार कसा करता येईल यावरती बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। दुबार मतदारांबाबत कोणता बंदोबस्त करायचा यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे। राज ठाकरेंनी शिवसेना